डाबर हनी प्रेझेंट्स तुझ्यात जीव रंगला. काय हो ये काय ये शिक्षण मंत्री काय पाणी पाणी होय 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 काय आय, आय, आय. पाणी आब्या अरे पाणी कधीच वाहून गेलं आणि त्याच्याबरोबर तुझं नशीब बी वाहून गेलं बघ. होय होय मिळणार मिळणार लई चांगलं इकडे 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 रे होय 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 पडचन पडचन शिक्षण मंत्री होय लई तहान लागले ना पाणी मिळणार, पाणी मिळणार आहे तुला. तुझं पोरग आहे की नाही ते तुळशीच्या पानानं तुला पाणी पाजणार. पण थोरलं पोरग नाही बर का, धाकटं पोरग पाजणार. आब्या होय ते तुझ्या थोरल्या पोरग्याला कोण पाणी पाजणार? अरे कुठं फेडशील हे पाप कुठं भेटणार रे पाप? अरे आब्या तुला स्वतःचा तोल सावरता येणं झालाय तू दुसऱ्याचे पाप पुण्य कुठं काढत बसलाय? हे बघ पाप पुण्य काही नसतंय जगात. पाजणार तुझा धाकटा पोरगा तुला पाणी पाजणार. लय लोड घेऊ नकोस तू. पण काय आब्या तुझ्या थोरल्या पोराला कोण पाणी पाजणार याच मला लय लोड आले. तो जीव तोडून तुला गावभर हुडकत फिरायला लागलाय. आत्ताच त्याच्या नरड्याला कोरड पडली आता. असं पोरग जर का मला हुडकत असेल तर त्याच्या नाही तुझ्या गिशाला कोरड पडेल. तुझ्या ए आब्या तुझ्या काय रे तुझ्या तुमच्या मनावर माननीय परेश पाटील आहे मी. कोण आहे मी? राणा येऊ दे मग कळल तुला तू कोण असते. अरे म्हाताऱ्या काय डोसक्यावर पडलायस काय? मी काय म्हणलंय दोघांनी एकाच दिवशी मुठ माती देणार म्हणून कशाला उद्या रंजन करायलाय? हे आब्या आब्या अरे ध्यानात आहे काय? ध्यानात आहे का तुला तो दिवस तुम्हाला तडीपार केलतास? ध्यानात आहे का दिवस जेव्हा मला तू गावातनं हकललेलास? आज आज मी तुला जगातनं हकलणार आहे. लय दिवस मला तुझ्या नरडीचा घोड घ्यायचा होता र, पण आमच्या सर्किट तायडीने सांगितलेलं थांब म्हणून थांबलो तुम्ही. पण आज तो दिवस आला. आज तुझा आणि माझा हिशेब चुकता होणार. अरे हिसाब तर माझा राणा करल. वाघ आहे तो वाघ. हे तो वाघ असला की नाही वाघ तर मी शिव आहे एवढं लक्षात ठेव. काय शिव आहे मी आणि माझा हिशे हारडाय. अराब्या तू ज्याच्या जीवावर उड्या मारायला लागलायस तू इथपर्यंत पोहोचला तर पाहिजे. आबा 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 आब्या याब्या तुझ्या रानाला तुझ्या धाकट्या सुनबाईंनी म्हणजे माझ्या तायडीनं बस्तीकडेच पाठवलाय.
तिकडच त्याचा पत्ता कट होणार आहे. इकडं तुझा पत्ता कट, तिकडं त्याचा पत्ता कट. आतापर्यंत पत्ता कट बी झाला असेल. आबा 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 आब्या, हे म्हातारे, आता तू जन्मभर रानाची वाट बघितलीस कधी, तरी राणा आता परत येणार नाही. एकदा ते वाट चुकला होता, आता मी त्याला वाट चुकू देणार नाही. आता राणा जाणार सरळ ढगा. हे आब्या आब्या, ऐक ऐक ऐक, इथं ऐक नाही, इथं तू बस जरा माझी वाट बघत. तवर त्याला मी वाट दाखवून येतो. चालते की नाही? चालते चालते, बस बस. जरा जरा कळ काढ, जरा कळ काढ. असा गेलो आणि असं परत आलो. आब्या वय म्हण की, वय म्हण की आब्या, आब्या वय म्हण की, म्हण की म्हण की. अंजली, काय झालंय ग? राणा असा घाबरून का गेला? आणि वहिनी साहेब काय बोलल्या? रानानं का सही केली? गोदाक्का, आपल्याला आबांपेक्षा मोठं काही नाही. आबा सापडायला पाहिजे. ते एकदा परत आले ना की सगळं नीट होईल. आबा महत्वाचे आहेत खूप. अगं वहिनी साहेब काय बोलल्या तुम्हाला? हे बघ अंजली, मला खरं काय ते सांग. साहेब येणार म्हणला होता तुम्ही दोघं, आणि हे काय? हो हो, झालं? एकमेकांना धीर देऊन झालं का? आता चंबू गबाळ उचलायचं आणि सुटायचं. उगा म्हाताऱ्याची वाट बघत हितच बसायचं नाही. कारण हा अख्खा वाडा आणि ही अख्खी इस्टेट आता आमच्या नावावर झाली आहे. वहिनी साहेब, हो, कुठल्या जन्माचं सूड उगवतायस तुम्ही? हे तुमच्या लाडक्या पोराला आणि लाडक्या सुनाला विचारा गोदाक्का. आमच्यावर उलटा डाव खेळायला चालली होती ही दोघं. आता आम्ही बाहेर चाललोय. परत यायच्या आज समद्यांनी हे घर सोडायचं. जर कुणी काय नाटकं केली तर अख्ख्या गावासमोर तमाशा होईल. आणि त्यानंतर हंटरनं पाठ पुढली जाईल ते वेगळंच. हो, पण आम्ही घर सोडून जायचं कुठं? मसनात जा, आमासनी काय. रातच्या अंधारात कडकडनं सुटायचं, नाहीतर माणसं बोलवून धक्का मारून हाकलून काढावं लागेल तुम्हाला. बहिणीचा हो हो, पाया पडते मी तुमच्या. गोदाक्का, ए म्हातारे, आमच्या अंगाला हात जर लावला का नाही तर हात तोडून हातात देईन.
माझा सूरज येऊ दे, मग बघा त्याला हे समज नाही सहन व्हायचं. त्या दारुड्याला कसं हँडल करायचं ते आमचं आम्ही बघतो. तुम्ही निघा. आम्ही परत आल्यानंतर या वाड्याच्या आसपास जरी कोण दिसलं तरी त्याच्या पाठीचं धेडं झालं म्हणून समजा. चल चंदे. काय झालं मग? काक्याशी काय अड्यासारखी बोलत होती? काही नाही. उदका का रडायले? आपल्याला खरंच घर सोडावं लागणार का? राणादा कुठे आहे? मी येतील, बाहेर गेले. आणि आबा येणार होते ना व? हो येणार आहे दाबा. आपण बाहेर गेलो आणि आबा आला तर? अंजली, काय झालं ग? हे समज पहिल्यासारखं होणार असं वाटत असताना हे असं. गोदाक्का, तुम्ही जरा शांत व्हा बरं आधी. सगळं काही नीट होईल. आपण यांच्यावर विश्वास ठेवूया. राणाजी सगळं काही नीट करतील, पण त्याआधी आपल्याला हे घर सोडावं लागेल. अंजली, अगं घर सोडून कसं नीट होणार? राणा नव्हता तेव्हा बी आपण घर सोडलं नाही. पण आता राणा असताना आपण घर कसं सोडायचं? गोदाक्का, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. सगळं नीट होईल, पण आता आपल्याला लागतात तेवढ्या गोष्टी घेऊन आपल्याला हे घर सोडायला लागेल. वहिनी साहेब सैतान शिरल्यागत का वागायला लागले? अंजली, मला खरं सांग, तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? आपण घर सोडायच्या तयारीला लागूया. अंजली, जीव गेला तरी मी हे घर सोडणार नाही. सूरज येऊ दे, बघूया. गोदाक्का, अहो आपल्याला सगळ्यांचाच जीव महत्वाचा आहे. इथे प्रश्न फक्त तुमच्या किंवा माझ्या जीवाचा नाहीये, हो सगळ्यांचा आहे की नाही. मी सांगते म्हणून आपल्याला एक घर सोडावं लागेल. हं? अगं पण राणा, त्यांनी हे सगळं आधीच मान्य केलं. चला आपण निघूया. चल लाडू, येत. राणा, तायडीचा ठोकळा उर्फ राजा राजगोंडा रार. काय हालत झाली रे राणा तुझी? हा? बंड्या, अरे काय हालत झाली राणाची? आता एवढा हाणलाय म्हटल्यावर दुसरं काय होणार पप्प्यादा? काय झालंय बंड्या? याच्याकडे टाइम लई कमी आहे, म्हणून सगळा वचपा मी आजच काढून घेणार आहे. समजा हिशेब चुकता करणार हा माननीय परेश पाटील. काय रे? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. हे पप्या, तुला सोडणार नाही मी. मी सोडणार नाहीये तुला. कसं वाटतंय सांग की, कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? कसं वाटतंय? पप्या, मी समधी स्टेट वहिनीचं नावावर केले. होय होय. आमचा आबा आम्हाला परत दे.
मी कुठेतरी लांब निघून जातो. तेच रे, तुझे लांब निघून जाणार आहेस रे. त्याच्या आधी मी तुला विचारालोय, आता कसं वाटतंय? कसं वाटतंय सांग की, कसं वाटतंय? कसं वाटतंय आता? कसं वाटतंय रे? हे सांग की, सांग की आता कसं वाटतंय? कसं वाटतंय आता? मरेल किती सोडा. अरे नाही, इतक्या सहजासहजी मरू देणार नाही मी याला. काय पंड्या, समजा गावासमोर मला यानं झाडाला बांधलेलं आणि माझा अपमान केला. सांग की रे, आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? कसं काय रे, याला बांधलेला बघून आता तुला कसं वाटतंय? लई भारी. आमच्या धर्माचा भाऊ आहेस, पण सख्या भावापेक्षा जादा केलंस खरं आज आमच्यासाठी. काय करणार, पण तुला त्याची किंमत नाही ना व. इतकं दाताच्या कण्या करून सांगत होतो की हो राजा नाही, ह्यो रानाचा आहे, रानाचा आहे, पण तुला आपलं पटायलाच तयार नाही आणि तुम्हाला हाकलून दिलंस. असू दे र, माणसाकडनं कवा कवा चुका होत्यात. आमच्याकडनं बी चूक झाली आणि ती कळली आता आम्हाला. पप्या, आज तुझ्यामुळं आम्ही बरबाद होता होता राहिलो आणि तुझ्यामुळंच या भामट्या राजा राजगोंडाचा डाव पलटी करता आला आम्हाला. होय, नाहीतर भिकायला लागला असता बघा ताईसाहेब तुम्ही. पप्प्यानं लय भारी काम केलं. पप्प्या नाही म्हणायचं, माननीय परेश पाटील म्हणायचं. पप्या म्हणण्याचा अधिकार फक्त आमच्या ताळीला. गुलाम मानला होता तुला, खरं तू हुकुमाचा एक्का निघालास बघ पप्या. आता तुझ्या संगतीनं अख्ख्या गावावर परत एकदा हुकूम गाजवणार. खरं तुझं उपकार कसं फेडावं तेच कळणं झालंय रे पप्या आम्हाला. सोपं आहे किती, तुझ्या इस्टेटीतला हिस्सा देऊन टाक मला. याला खरं नाहीच म्हणणार होतो आम्ही, पण आज तू आता आमच्यासाठी एवढं राबलायस तर 10% हिस्सा तुझा. 10%? कळडे, एवढा अपमान करलेस होय माझा? माननीय परेश पाटील मी लक्षात ठेवायचं. आणि तू इथं उभी आहेस की नाही, ते फक्त माझ्यामुळे उभी आहेस ते लक्षात ठेव. तेव्हा मला निम्मा हिस्सा पाहिजे. किती? 50%? काय खूळ वेळ लागलाय का काय तुला? अरे समधी इस्टेट आमची आहे, सही आम्ही करवून घेतली आणि 50% तुला कशासाठी? कशाबद्दल म्हणजे सांगितलं ना व, तू इथं उभी आहेस ते फक्त माझ्यामुळे उभी आहेस, माननीय परेश पाटलामुळे उभी आहेस. तेव्हा मला 50-50 असा हिस्सा पाहिजे. आणि जर का मी मनात आणलं की नाही तर 2 मिनिटात तू जलात जाऊ शकतेस. आणि जर का आम्ही ठरवलं तर दुसऱ्या मिनिटाला तू बी झेलात जाशील, ते बी ध्यानात ठेव. तेव्हा चुपचाप 20% घे आणि गप बस. 20%? ताडे, एवढा अपमान सहन केला, एवढा मार खाल्ला, ते फक्त 20% नाही. नको, तुझं 20% बी नको, तुझं 10% बी नको. मी काय करतो, मी सरळ ते माफीचा साक्षीदार होतो. पांड्या, रानाला सोड रे. बाब्या, कळलं आता? कळलं? या रानाला जर सोडलं तर आपल्या दोघांचं नुकसान आहे. तेव्हा तू ठरव, हाय ते समज घालवायचं का वाटून खायचं.